सध्या आपण प्रेषितांची कृत्ये या नव्या काळातील पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आणि हे पुस्तक 4 शुभवर्तमानानंतर जे नव्या कराराला शिक्षण दिलं पवित्र आत्म्याने, जे वेगवेगळे पत्र आहेत त्याच्यामध्ये लिंक करणारं जोडणारं हे पुस्तक आहे. आणि प्रेषितांची कृत्ये हे चर्चचा इतिहास आहे की मंडळीची सुरुवात कशी झाली, मंडळी कशी असते, मंडळीच्या द्वारे कार्य कसं होतं, कसं करायचं आणि कसं त्यांनी त्या काळात केलं. तर चर्च आणि मिनिस्ट्री किंवा सेवा कार्य याच्यासाठीचा ब्लूप्रिंट आपल्याला ह्या ठिकाणी आढळते. आणि म्हणून आपला प्रॉब्लेम चर्चचा ब्लूप्रिंट नाही आहे, आराखडा नाही आहे, तर आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याच्या वचनानुसार सेवा करत आहोत. सेवा कशी करायची, कशी नाही करायची, हे सर्व गोष्टी आपल्याला याच्यातून शिकायला मिळतात. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे द स्टोरी दॅट नेव्हर एंड्स, न संपणारी कथा. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे छळाला कसे तोंड द्यावे, हाऊ टू हँडल पर्सिक्युशन. छळाला कसे तोंड द्यावे, हाऊ टू हँडल पर्सिक्युशन. आणि शास्त्रभाग आहे प्रेषित 4 वचनं 1 ते 12, ॲक्ट्स 4, 1 to 12. आता छळ, दुःख सहन हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. आज आपण पाहतो की आपल्या देशातील काही भागामध्ये, जगातील काही देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांचा, मंडळीचा छळ सुरू आहे. इतिहासात देखील छळ झालेला आहे. प्रत्येक काळात देवाच्या लोकांनी हा प्रॉब्लेम फेस केलेला आहे. मग ते कोणत्याही देशातले असो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील सांगितलं की माझ्यामुळे ते तुमचा द्वेष करतील. म्हणून हे अपेक्षित आहे की आपण देवाकडे वळल्यानंतर जे देवाकडे लोक वळलेले नाहीत ते लोक आपल्याला विरोध करतील, छळ करतील. पण प्रश्न असा आहे की असं होत असताना आपण काय केलं पाहिजे, आपण त्या छळाला किंवा विरोधाला कसं तोंड दिलं पाहिजे, हाऊ टू हँडल पर्सिक्युशन, ते आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. पहिल्या शतकातल्या मंडळीचा, ज्यावेळेस मंडळी चर्च सुरू झाली त्या मंडळीचा देखील छळ झाला, त्यांनी देखील ते सहन केलं. पहिल्या शतकापासून पहिल्या 3 शतकामध्ये, फर्स्ट 3 सेंचुरीज, 10 महान असे छळ मंडळीचे झालेले आहे. आणि चर्च हिस्ट्री जर तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की येशू ख्रिस्ताचा मंडळीचा सर्वात जास्त छळ जो कोण केला असेल तर तो त्याला न मानणाऱ्या विधर्मी राजांनी, सम्राटांनी किंवा लोकांनी नाही, तर त्याचं नाव घेणाऱ्यांनी. रोमन कॅथलिक चर्चने सर्वात जास्त छळ येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा आणि लोकांचा केलेला आहे. हा इतिहास आहे. मी कॅथलिक चर्चच्या विरुद्ध नाही आहे, इट इज चर्च हिस्ट्री. तुम्ही वाचून पाहू शकता. डार्क एजेस पिरियडमधून जेव्हा चर्च जात होतो त्यावेळेस असंख्य लोकांना त्यांनी मारून टाकलेलं आहे. तर 10 महान पर्सिक्युशन, 10 पर्सिक्युशन्स पहिल्या 3 शतकात विचार करा. आणि पहिला जो छळ झाला तो सम्राट नेरो तो गादीवर असताना झालेला आहे. रोमचा सम्राट नेरो, तो क्रूर असा राजा होता. इतिहास जर तुम्ही वाचाल तर ज्यावेळेस रोम शहर जळत होतं त्यावेळेस तो फिडल वाजवत बसलेला होता. त्याला काही वाटलं नाही. ज्यावेळेस ती आग लागली आणि ज्यावेळेस तो छळ सुरू झाला त्यावेळेस त्याने सांगितलं की याला जबाबदार येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. आणि मग त्या देशाच्या लोकांनी, त्याच्या पोलीस फोर्सनी आणि त्याच्या लोकांनी, तर तो पहिला छळ सम्राट नेरो यांच्या काळामध्ये झाला पहिल्या शतकामध्ये. दुसरा छळ एम्परर डोमिनेशियन जे होते. आता हे सर्व हिस्ट्री आहे,
हे इतिहास घडलेल्या घटना आहेत. चौथा महान छळ 162मध्ये 2022मध्ये आपण आहोत, 162मध्ये झाला. आणि 8वा छळ देखील. तर असे 10 मोठमोठ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणाचे छळ ख्रिस्ताच्या मंडळीचे, ख्रिस्ताच्या लोकांचे झालेले आहे. त्यांना सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, त्यांना उकळत्याच्या कढईत टाकण्यात आलं. वाटेल त्या क्रूर रीतीने त्यांनी मरण सोसलं. आणि ज्या ज्या वेळेस जे जे सम्राट त्या काळातले हा विरोध छळ करत होते, पवित्र शास्त्र जाळून टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना वाटलं की संपून जाईल, परंतु त्याच्या उलट झाला. उलट लोकांना अजून उत्सुकता लागू लागली की हे लोक जे आनंदाने मरण आणि छळ सोसतात, यांचा देव हा असा कोण आहे. आणि ते त्याच्याविषयी शोध करून त्यांना येशू ख्रिस्त कळाला, ते देवाकडे येऊ लागले. म्हणजे छळाचा परिणाम असा झाला की अनेक लोक देवाकडे, देवाच्या राज्यात आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण 4थ्या अध्यायामध्ये जी मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी स्थापन झाली, तिचा पहिला छळ कसा झाला हे आपण पाहूया. आणि मंडळीचा छळ, मंडळीला धोका, ख्रिस्ताच्या मंडळीला बाहेरून इतका नाही जितका आतून आहे. खोटे शिक्षक, खोटे प्रेषित, खोटं शिक्षण, खोटे लोक हळूच मंडळीत शिरलेले, त्यांच्यापासून धोका आहे. म्हणून मंडळीला बाहेरून पण धोका आहे, आतून पण धोका आहे. पण हे सर्व होत असताना देखील 20 शतकापासून हे सर्व झालेलं असताना अलीकडेच मागील शतकामध्ये ॲडॉल्फ हिटलर, जर्मनीचे अध्यक्ष, यांनी 6 लाख प्लस ज्यूज दुसऱ्या महायुद्धानंतर गॅस चेंबरमध्ये बंद करून मारले. हा इतिहास आहे, जग जाहीर आहे. 6 लाख यहुदी लोकांना गॅस चेंबरमध्ये बंद करून दम तोंडून मारून टाकलेलं आहे. आणि त्याचं ध्येय हे होतं की जगामध्ये एकही इस्रायली, एकही यहुदी माणूस मी ठेवणार नाही. पण तसं झालं का? नाही. आपल्याला माहिती आहे, शेवटी हिटलर यांनी आत्महत्या केली. हा इतिहास आहे. तर ह्याचं कारण असं की प्रभू येशूने सांगितलं की मी माझी मंडळी उभारीन आणि अधोलोकांच्या द्वाराचं तिच्यापुढे टिकावं लागणार नाही. आणि ज्यावेळेस प्रभू येशू जर म्हणतो म्हणजे तो ते करतो. ज्यावेळेस देव एखादी गोष्ट बोलतो की मी असं करेन, त्याला कोणीही अडवू शकत नाही. कोणताही देश, कोणताही सरकार, कोणताही सम्राट, कोणताही राजा. आमेन. म्हणून मंडळी ही त्याची आहे आणि रचना करणारा तो आहे. मंडळीवर हल्ले 2000 वर्षापासून होत आलेले आहेत, आजही होत आहेत. पण तरीही येशू ख्रिस्ताची मंडळी जगभर प्रत्येक देशात, राष्ट्रात, जाती धर्मात जिवंत आहे. कारण देवाने प्रत्येक जाती धर्मातून, भाषेतून, वंशातून, देशातून त्याचे निवडलेले लोक आहेत. सर्व राष्ट्र त्याचे आहेत, सर्व वंश त्याचे आहेत आणि प्रत्येक वंशातून, देशातून त्याने त्याचे निवडलेले लोक आहेत. तो ती मंडळी बांधत आहे. पहिला छळ आपल्याला या ठिकाणी आढळतो. आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय याच्या 18व्या वचनामध्ये प्रभू येशूने काय म्हटलं आपण पाहूया. जॉन 15 and verse 18. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि याचं 18वं वचन बघा. या ठिकाणी प्रभू येशूने असं म्हटलं, जग तुमचा द्वेष करते, तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू येशू म्हणतो की जग तुमचा द्वेष करतंय, याच्यात आश्चर्य मानू नका. माझा पण त्यांनी द्वेष केला आणि आजही करताय. नंतर वचन 20व वचन, दास धन्यापेक्षा मोठा नाही असे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. आणि आता ऐका, ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.
आणि ते घडत आहे. 16वा अध्याय 2रं वचन, योहान 16:2, ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, सभास्थानातून किंवा चर्चमधून काढून टाकतील. जे चर्च देवाच्या वचनानुसार चालत नाहीत, वचनानुसार तुम्ही जर सांगायला गेलं, वचन गाजवायला गेलं, तर तुम्हाला चर्चमधून काढून टाकलं जातं. ते तुम्हाला सभागृहीत करतील. इतकेच नाही तर अशी वेळ येत आहे की जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला आपण देवाला सेवा अर्पण करीत आहोत असे वाटेल. आपण फार मोठा पराक्रम, फार मोठं चांगलं सत्कृत्य करतो असं त्याला वाटेल. बघा, हे प्रभू येशूने अगोदरच सांगितलेलं आहे. आणि पेत्र याविषयी काय लिहितो, कारण पेत्र प्रभू येशू सोबत होता. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 21वे वचन, 1 पीटर 2:21. या ठिकाणी पेत्र असं लिहितो, कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होणे. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 21वे वचन, याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. तो म्हणतो ह्याच्यासाठीच तुम्हाला पाचारण केलेलं आहे. म्हणजे छळ विरोध हा देवाच्या पाचाराचा एक भाग आहे. म्हणून त्याच्यात वाईट वाटण्यासारखं, लाज वाटण्यासारखं काही नाही. तो ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. ती एक साईन, एक चिन्ह आहे की आपण देवाचे आहोत. आमेन. आणि तिमोथेला लिहिताना पाऊल तिमोथेला काय लिहितो बघा, 2 तिमोथेय 3 आणि वचन 12. 2 तिमोथेय 3, 2 तिमोथी 3:12. जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवायस पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. सर्वांचा हा शब्द अंडरलाईन करा. जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात, आज्ञापालन करतात, त्या सर्वांचा छळ होईल. आणि म्हणून जर तुमचा छळ होत असेल, विरोध होत असेल, कामाच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी, विनाकारण आपण कोणाला आवडत नसतो, याचं कारण हे की आपण देवाचे निवडलेले आहोत. आणि जर छळ होत नसेल, विरोध होत नसेल, याचा अर्थ तुम्ही तडजोडीचं, कॉम्प्रोमाइजचं जीवन जगत आहात. कारण ज्यावेळेस आपण त्याची साक्ष देत नाही, आपण आज्ञापालन करत नाही, आपण सुभक्तीने चालत नाही, तेव्हा आपला छळ होत नाही. पण छळ विरोध जर होतो याचा अर्थ आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत, बरोबर देवाच्या मार्गात चालत नाही. आता प्रेषितांची कृत्ये याच्या 2ऱ्या अध्यायात आपण वाचतो की ज्यावेळेस या मंडळीचा जन्म झाला त्यावेळेस सर्व लोक त्यांच्याविषयी आनंदित होते, त्यांच्याकडून चमत्कार होत होते, सर्व आनंद चाललेला होता, सगळं थ्रिल्ड होतं. पण अचानक 4थ्या अध्यायात आपण वाचतो की हा सीन चेंज झालेला आहे. जे लोक त्यांना मानत होते, जे लोक त्यांच्याविषयी कौतुक करत होते, अचानक त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण का? कारण आता लोकांना कळायला लागलं की यांचा विश्वास नेमका काय आहे, हे त्या देवाबद्दल काय विश्वास ठेवतात, हे काय कार्य करतात. आणि हे कळल्याबरोबर छळ सुरू झाला, विरोध सुरू झाला. तोपर्यंत ठीक होतं, चिन्ह चमत्कार होत होते आणि सर्व काही आनंद होतो. 4थ्या अध्यायाचं पण याचा परिणाम काय झाला? 4थ्या अध्यायाचं 4थं वचन बघा, प्रेषित 4 आणि 4. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. इस्रायली किंवा ज्यूइश नियमाप्रमाणे पुरुषांची किंवा माणसांची संख्या मोजली जाते, स्त्रियांची नाही. म्हणून इथं लिहिलं की पुरुषांची संख्या ही 5,000 झाली. म्हणजे मंडळी वाढत गेली. किती विशेष आहे ना. 120 होते,
त्याच्या 2000 झाले, ते वाढत जाऊन आता 5000. आणि विदाऊट टी व्ही, विदाऊट इंटरनेट, विदाऊट काही ओपन मीटिंग वगैरे वगैरे. विचार करा. आज आपण या 4थ्या अध्यायातल्या 2 गोष्टी पाहूया. 4था अध्याय हा छळाला कसं तोंड द्यावं, त्यांनी कसं तोंड दिलं, काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे हे याच्यात सांगितलेलं आहे. त्यांची रिॲक्शन, त्यांचा प्रतिसाद कसा होता. वचन 1 ते 12 मधून आपण 2 गोष्टी पाहूया की छळाची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ पर्सिक्युशन, वचन 1 ते 4. आणि दुसरी गोष्ट वचन 5 ते 12 मध्ये छळ कसा हाताळला, हाऊ टू हँडल पर्सिक्युशन. आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी, काही तत्त्व सांगितलेले आहेत की जे आपण आजही आपल्या जीवनात वापरले पाहिजे, अवलंबले पाहिजे. छळ होत असताना, विरोध होत असताना कसं आपण हँडल, कसं त्यांनी हँडल केलं, कसं आपण हँडल करू शकतो. तर पहिला पॉईंट वचन 1 ते 4, छळाची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ पर्सिक्युशन. पहिलं वचन बघा, प्रेषितांची कृत्ये 4 आणि वचन 1. आता पार्श्वभूमी काय तुम्हाला माहीत आहे की तो पांगळा मनुष्य जो मंदिरापुढे बसलेला होता, त्याला पेत्र आणि योहानाने बरा केलेला आहे. गर्दी जमली होती, आश्चर्यचकित झालेले होते, तो आनंद करत होता, जन्मापासून पांगळा होता आणि सगळे लोक त्या मंदिरापुढं ही गर्दी जमली. आणि पेत्राने त्या संधीचा फायदा घेऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली की याला कोणी, त्यांचा प्रश्न होता की याला कोणी बरं केलं, त्याला पाहायला ते आले. आणि तेच सांगतात की त्याला आम्ही नाही, येशू ख्रिस्ताने बरं केलं. आणि असं म्हणून त्याने सुवार्ता सांगितली, त्याने उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश संपल्यानंतर काय झालं बघा, वचन 1, ते लोकांबरोबर बोलत असतात त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदोकी हे चालून आले. याजक, मंदिरात कार्य करणारे, मोशेच्या नियमानुसार प्रिस्ट म्हणजे धार्मिक पुढारी आहेत. दुसरी गोष्ट, मंदिराचा सरदार म्हणजे मंदिराचा शिपाई, जो प्रमुख म्हणजे रोमन सरकारचा शिपाई, रोमन सरकारच्या वतीने जे नेमलेला होता पहारेकरी, तो म्हणजे पॉलिटिकल. म्हणजे कोणी कोणी विरोध केला बघा, कोण कोण ह्यांच्या विरोधात आले. पहिली गोष्ट, मंदिरातले याजक लोक. दुसरी गोष्ट, पोलीस प्रशासन, रोमन गव्हर्नमेंटचा, मंदिराचा सरदार. आणि तिसरं कोण, सदोकी. आता हे सदोकी म्हणजे छळ कोणापासून सुरू झालेला आहे, रस्त्यावरच्या दुष्ट लोकांपासून नाही, गुंडा लोकांपासून नाही आहे. छळ धार्मिक पुढाऱ्यांपासून सुरू झालेला आहे. हे किती विशेष आहे बघा. बाहेरच्यांना कोणाला काही पडलेलं नव्हतं की हा माणूस कसा बरा झाला, हे लोक कोण, कोणत्या देवाला. पण जे मंदिरात काम करणारे, सेवा करणारे याजक होते, ते जे सदुकी पंथाचे, म्हणजे तो पण एक धार्मिक पंथ होता देवाचे इस्रायल लोकांमध्ये, हे लोक विरोध करू लागले. हे त्यांच्यावर चालून आलेले. सदुकी लोक हे पुरुषांना विरोध करणारे होते. ते अतिशय कट्टर धार्मिक होते, ते प्रतिष्ठित होते आणि त्यांचा ड्रॉबॅक हा होता की ते रोमन सरकारला पाठिंबा देणारे होते, तडजोड करणारे होते, कॉम्प्रोमाइजिंग. आणि म्हणून पुरुषी लोक त्यांना विरोध करत होते. ते देवदूत वगैरे मानत नव्हते, ह्या जीवनानंतरचं जीवन मानणारे नव्हते. सदुकी पंथ म्हणजे ते जसे काही सोशल रिलिजनिस्ट आपण म्हणू शकतो की जे सामाजिक पण धार्मिक, की जे इतके धार्मिक नाही, थोडंसं समाजाशी पण जुळवून घ्यायचं, ॲडजस्टमेंट करायचे, अशा टाईपचे हे लोक होते पॉलिटिकल. हे त्यांना विरोध करू लागले. आणि मग विरोधाचं कारण काय, दुसऱ्या वचनात बघा, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून उठणे पुन्हा होईल असे प्रसिद्धपणे सांगतात, याचे त्यांना अतिशय वाईट वाटले. आता या धार्मिक लोकांनी विरोध करण्याचं काय कारण होतं बघा. कारण हे होतं की त्यांना यहुदी सभास्थानाची कोणती मान्यता नव्हती,
त्यांच्याकडे त्या काळातली कोणती डिग्री नव्हती, कोणतंही ऑर्डिनेशन नव्हतं शास्त्री पुरुषांकडून पेत्र आणि योहान यांना, आणि हे डायरेक्ट मंदिरात येऊन येशू ख्रिस्ताविषयीचं शिक्षण देत होते. शास्त्री पुरुषी सगळं शिक्षण देणारे होते. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही लोकांना वचन शिकवणार, आणि हे कोण, यांना कोणता अधिकार, कोणी अधिकार दिला, यांनी कोणतं बायबल सेमिनरी कॉलेज अटेंड केलं, यांच्याकडे कोणती डिग्री आहे, मग यांना काय अधिकार आहे मंदिरात येऊन येशू ख्रिस्ताचं वचन. हा त्यांचा मुद्दा होता. हे अडाणी लोक हे येशू ख्रिस्ताबरोबर फिरले आणि आता ते त्याच्याबद्दल सांगतात, आणि ते पण मंदिरात येऊन, आणि ते पण आमच्या समोर. आम्ही इथं चर्चमध्ये बसले असून आमच्या समोर शिकवतात. नाही, फक्त आम्ही शिकवू शकतो, दुसरं कोणी नाही, हा त्यांचा दावा होता. तर पहिलं कारण विरोध करण्याचा, छळ करण्याचं स्टार्टिंग पॉईंट कुठून सुरू झाली की हे लोक पेत्र आणि योहान मंदिरात येऊन शिक्षण देत होते आणि उपदेश करीत होते. बघा, सैतान 2000 वर्षापासून शिक्षणाला आणि उपदेशाला विरोध करत आलेला आहे. जोपर्यंत तुम्ही प्रेज वर्शिप कराल, जोपर्यंत तुम्ही साक्ष द्याल, जोपर्यंत तुम्ही करमणूक कराल, कोणी तुम्हाला विरोध करणार, सगळ्यांना आवडेल. पण एकदा तुम्ही वचन सांगायला उभा राहा, एकदा उपदेश करायला उभा राहा, त्यावेळेस काहीतरी खळबळ माजते. ते म्हणतात की लवकर बंद करा, लवकर बंद, शॉर्टकटमध्ये घ्या. हे मी अनुभवलेलं आहे. कारण हे शस्त्र आहे, उपदेश करणं शिक्षण. तर हे पेत्र आणि याकोब थेट मंदिरात येऊन शिक्षण देत होते. आणि काय शिक्षण देत होते की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आता ज्या येशू ख्रिस्ताला ह्याच शास्त्री पुरुषांनी आणि ज्या लोकांनी वधस्तंभावर दिलं होतं, एवढा आक्रोश केला होता, त्याचं नाव त्याला संपवून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, परत त्याचंच नाव घेऊन त्याचाच विषयी उपदेश करीत आहे, हे त्यांना खपलं नाही. म्हणून ते त्यांच्यावर चालून आले. आणि दुसरं कारण, पहिलं कारण हे की त्यांच्याजवळ कोणतं शिक्षण नव्हतं, कोणती डिग्री नव्हती, त्यांची मान्यता नव्हती शास्त्री पुरुषांची, धार्मिक पुढाऱ्यांची, तरी हे शिक्षण देत होते. दुसरं कारण ते काय शिक्षण देत होते की येशू ख्रिस्त जिवंत आहे. अरे, आम्ही तर त्याला काही दिवसापूर्वी वधस्तंभावर मारून टाकलं, आमच्या डोळ्यादेखत तो मरण पावला, त्याला पुरलेलं पाहिलं, तो जिवंत आहे. म्हणजे आम्ही जे सांगतो, आम्ही जे दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरुद्ध, म्हणजे काय आम्हाला चॅलेंज, हे त्यांना वाटलं. आणि मग ते एकदम जागृत झाले. आणि याचा परिणाम काय झाला, 3ऱ्या वचनामध्ये, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर हात टाकले, म्हणजे त्यांना पकडलं, अटक केलं, व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले किंवा पोलीस चौकीत ठेवले, कस्टडीमध्ये ठेवले. त्यांनी त्यांना पेत्र आणि योहान यांना अटक केली. आणि संध्याकाळ झाली हे सगळं करता दुपारी हा चमत्कार झाला. 1 तासभर त्याने उपदेश केला. मग सगळा गोंधळ वादोवाद हे ते झाला. हे लोक जमले, शास्त्री पुरुषी आले, आणि संध्याकाळचे त्यांना घेऊन पोलीस कोठडीत ठेवून दिला. पण हे सर्व झालेलं असताना शास्त्रात सांगितलेलं आहे 4थ्या वचनामध्ये, तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरला. आता ज्या वेळेस ती गर्दी जमलेली होती, तिथं पुष्कळ लोक जमलेले होते त्या मंदिराच्या समोर. यहुदी पण होते, शास्त्री पुरुषी दुसरे पण लोक होते, सगळे टाईपचे लोक होते. कारण हा भिकारी एवढ्या वर्षापासून सगळ्यांना माहीत होतं की हा चालूच शकत नाही, आणि तो बरा झाला, तो उड्या मारतो, तो मंदिरात जातो, म्हणून कोणीही नाकारू शकत नव्हतं. बघा, त्यांच्या डोळ्या देखत तो चमत्कार होता. आणि ज्यावेळेस पेत्राने उपदेश केला, त्याचा परिणाम काय झाला की वचन ऐकणारे ते पुष्कळांनी विश्वास धरला. यांची इच्छा आहे की कोणी विश्वास धरू नये, यांच्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू नये, त्याच्याकडे वळू. पण झालं उलटं की अनेकांनी विश्वास धरला, ज्यांनी अगोदर विश्वास धरला नव्हता. त्यांना कळलं की अरे, हे कारण आहे काय,
हे येशू ख्रिस्त हा आहे का, याच्यासाठी तो जगात आला का? आणि हे त्यांना पटलं आणि त्यांनी विश्वास धरला. अनेकांनी विश्वास धरला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. म्हणजे काय झालं की मंडळीची वाढ झाली. ज्या वेळेस तुम्ही इतिहासातले जो स्टडी केलं आणि आताच्या काळातलं सुद्धा ज्या ठिकाणी रशिया, चायना, कम्युनिस्ट देशामध्ये आणि मुस्लिम देशांमध्ये ज्या ठिकाणी विरोध किंवा छळ होतो त्या ठिकाणी मंडळी वाढत चालली आहे, वाढत गेलेली आहे. अंडरग्राऊंड चर्च चायना, रशियामध्ये सैतान थांबवायला जातो पण देव वाढ करतो. म्हणून ह्या काळात सैतानाने एक त्याची रणनीती बदललेली, टॅक्टिक्स, की मारून टाकल्याने येशू ख्रिस्ताची मंडळी संपत नाही, त्याचे लोक थांबत नाही. म्हणून आतून कार्य करायचं की आत घुसून मंडळीला खोटं शिक्षण द्यायचं आणि देवाच्या वचनापासून देवापासून दूर न्यायचं. ते मारून टाकण्यापेक्षा डेंजरस, की मारून टाकलं तर फक्त शरीराचा नाश होतो पण खोट्या शिक्षणात गेले तर नरकात आत्म्याचा नाश होतो. आणि ही रणनीती सैतानाने या काळामध्ये वापरली आहे, लक्षात घ्या. मारून टाकणं 1 मिनिटाचं काम आहे, पण जर खोटं शिक्षण दिलं, ते खरं वाटलं आणि विश्वास ठेवलं तर कायमचा अनंत काळात आत्म्याचा नाश. म्हणून सगळ्यात डेंजरस काय की मरणदंड किंवा छळ नाही तर चुकीच्या शिक्षणाचा धोका मंडळीला, रॉंग डॉक्ट्रिन्स. चिन्ह चमत्कार होतात म्हणजे ते खरं आहे असं नाही आहे. प्रभू येशूने सांगितलं की पुष्कळ लोक म्हणते की मी तुझ्या नावाने भूतं काढले, मी हे केलं ते केलं, पण तो म्हणेल तुमची माझी कधीच ओळख नाही. आता प्रभू येशूने जर असं म्हटलं तर तुमची मध्यस्थी करणारा कोण? तो जर म्हटला की तुमची माझी कधीच ओळख नव्हती, त्याच्याशी कोणी वाद घालू शकेल का? नाही. म्हणून चिन्ह आणि चमत्कार ही टेस्ट नाही आहे की तिचं सत्य आहे. ह्या काळामध्ये डुप्लिकेट मंडळी, खोटे प्रशित है ना, पॅरल येशू ख्रिस्ताची मंडळी, सैतानाने पण त्याची डुप्लिकेट मंडळी जगभर उभारलेली, वेगवेगळे पंथ न्यायचे. इकडं चिन्ह चमत्कार, तिकडं पण चिन्ह चमत्कार, इकडं अन्य भाषा, तिकडं पण अन्य भाषा. म्हणून काय होतं हे झालं, आम्ही तिकडे गेलो, त्यांनी प्रार्थना केली, हे झालं. ही टेस्ट नाही आहे. टेस्ट काय आहे की देवाचं वचन त्या ठिकाणी आहे का? वचनाला किती स्थान? नाही, पण ते वचन जाऊ द्या, आम्हाला पवित्र आत्मा दाखवतो. अरे पवित्र आत्मा वचना व्यतिरिक्त दाखवत नाही. देव, पवित्र आत्माने देवाचं वचन एकत्रितपणे कार्य करते. हल्ली एक ट्रेंड हल्लीच्या दिवसामध्ये की आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करून काही पाळक लोकांना असं वाटतं की मेसेज तयार करायची गरज नाही आहे, फक्त प्रार्थना करायची, एखादं वचन प्रगट होतं एखादं आणि तिथून सुरुवात करायची आणि मग ते म्हणतात की आत्मा आम्हाला सुचवतो. तसं नाही आहे. म्हणून ते वचनाला वेळ देत नाही, संदेश तयार करायला वेळ देत नाही. म्हणून त्या संदेशात काही विषय नसतो, काही अर्थ नसतो, तो कुठून सुरू होतो कुठून संपतो काही कळत नाही. तर पवित्र आत्म्याचं दान मिळालं म्हणजे आपण स्टडी करायचं नाही असं होत नाही. ऐकून घ्या. आणि जर तुम्ही जे यूट्यूब किंवा कोणत्या माध्यमातून पाहत आहात आणि जर तुम्ही पाळक सेवक असाल तर मी तुम्हाला सांगतो की जरी पवित्र आत्म्याचा अभिषेक असला तरी वचनाचा अभ्यास कर. पाऊल तिमोथेला म्हणतो त्यात घडून जा. ते वचन, ते शास्त्रलेख तुला पूर्ण करण्यास समर्थ आहे. तर या ठिकाणी विरोध झालेला आहे. ते त्याच्यावर धावून आले, अटक केली. पण काय झालं, चांगली गोष्ट काय झाली की अनेकांनी विश्वास ठेवला आणि जवळजवळ 5,000 लोक मंडळी तयार झाली. मंडळी आपोआप वाढत. म्हणजे काही चमत्कार छळाने मंडळी वाढते का? हो. आता यांनी या छळाला कसं तोंड दिलं या शिष्यांनी, याच्याबद्दलचे 7 तत्व आहेत. 7चे 7 आपण आज पाहणार नाही, काही पाहू. 7 प्रिन्सिपल्स हाऊ दे मेट दिस पर्सिक्युशन. पहिला पॉईंट, वचन 3 पासून जर आपण वाचलं, तेव्हा त्यांनी त्याच्यावर हात टाकले व संध्याकाळीपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्या, वचन 5, नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि मुख्य याजक हन्ना, कैफा, योहान, अलेक्झांडर व मुख्य याजकाच्या
कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र झाले. आता 5वं वचन बघा काय झालेलं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, मंदिराचे पण अधिकारी आणि रोमन गव्हर्नमेंटचे पण वडील, इस्रायलमध्ये सिनेगॉगमध्ये सेंट हेनरी नसतं सिनेगॉग, तिथं 70 लोकांची एक कमिटी असते, त्याच्यावर एक मोठा एक प्रमुख ज्याला हाय प्रीस्ट मुख्य याजक म्हटलेलं असं ते असतात वडिलांचं. आणि शास्त्री हे आणि मुख्य याजक हन्ना. आता हा मुख्य याजक हन्ना येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस खटला चालवण्यात आला त्यावेळेस हाच मुख्य याजक होता आणि तोच या ठिकाणी आहे. बघा, मुख्य याजक हन्ना, कैफा, इतिहास असं सांगतो की कैफा हा हन्नाचा जावई होता, तो पण त्याला मिळालेला होता खोटा शिक्षण. कैफा, योहान, आता हा योहान कोण होता हे इतिहासामधून एवढं क्लिअर नाही आहे, आणि अलेक्झांडर यांच्याबद्दल फारसं उल्लेख नाही शास्त्रलेखात इतिहासात. पण हे लोक आणि मुख्य याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमात एकत्र झाले. म्हणजे मेन लोक यहुदी धर्मातले सभास्थानातले मेन लोक, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे बिशप्स आणि कार्डिनल्स, टॉप लोक, नुसतेच पाळक नाही, त्याच्यावरचे बिशप्स आणि कार्डिनल्स हे प्रमुख लोक एकत्र झाले. आणि मग वचन 7, आणि त्याने त्यांना मध्ये उभे करून विचारले. जर तुम्ही यूट्यूबवर अवशेष पाहाल इस्रायलच्या प्राचीन काळातले पहिल्या शतकातले सापडलेले राजवाडे, तर हे सॅन हेड्रिन किंवा जे सिनेगॉग असं गोल असा हे असायचा. आणि मग एका बाजूला ते कमिटी बसून ज्यांच्यावर खटला ज्यांची चौकशी ते मध्ये असायचे आणि बाजूला गोल गेले. आणि ह्या दोघांना पेत्र योहानाला मध्ये उभं केलं. हे सर्व प्रतिष्ठित सर्व बिशप लोक, सर्व अधिकारी लोक, सरकारी आणि यहुदे हे बसले आणि ह्या दोघांना मध्ये उभं केलं. आणि काय झालं, आणि त्यांना उभे करून विचारले. 7वं वचन, हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नामाने केले. पहिला प्रश्न काय इन्क्वायरीचा, तुम्हाला काय अधिकार आहे. चर्चचे इस्रायली शास्त्री परुषे म्हटले की आम्ही तुम्हाला मान्यता दिली का, तुम्ही आमच्या बायबल कॉलेजला शिकले का, नाही. मग तुम्हाला काय अधिकार आहे मंदिरात शिक्षण देण्याचा. ते म्हणतात की तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, तुमच्याजवळ कोणतं सामर्थ्य आहे. जादू तो नाही, मंत्रतंत्र आहे. आता त्या काळामध्ये राजे महाराजे प्रसिद्ध जादू मांत्रिक तांत्रिक हे बोलवतात. ते विचारतात की तुमच्याजवळ कोणता पॉवर आहे, कोणत्या सामर्थ्याने तुम्ही ह्या माणसाला बरं केलेलं आहे. आणि मग ते म्हणतात वचन 7, कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने, कोणत्या नावाने तुम्ही केलं, काय संबंध, तुम्ही कोण, तुम्ही अनधिकृत आहात, आम्ही तुम्हाला ऑथॉरिटी दिलेली नाही आहे. तुम्ही स्वतः सुरू झाले, तुम्ही मंदिरातून येशू ख्रिस्ताबद्दल सांगितले, तुम्हाला काय अधिकार आहे हे त्यांना विचार, तुमचा अधिकार आम्हाला सांगा. आणि ते काय उत्तर देतात बघा. तेव्हा पेत्र वचन 8, आता बघा हे त्यांना विचारतात. त्यांना अटक झाली, रात्रभर पोलीस कोठडीत ठेवलं, दुसऱ्या दिवशी सभासनात आणलं इन्क्वायरीसाठी. तरीही ऐका, ते विरोध करत नाही आहेत. पेत्र आणि योहान हे अधिकाऱ्यांच्या धार्मिक आणि सरकारी अधीन राहिलेले आहेत. त्यांनी कोणत्या प्रकारे विरोध केलेला नाही आहे, बंड केलेला नाही आहे, आरेरावी केलेली नाही, बाचाबाची झालेली नाही. म्हणजे काय, ते अधीन राहिले. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, छळ होत असताना काय, अधीन राहा, बी सबमिसिव्ह. वचन 5 ते 7 अधीन राहा. पहिले पेत्र. आणि मग पेत्र त्याच्या पत्रामध्ये याविषयी काय लिहितो आपण वाचू. पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 12वं वचन. पहिले पेत्र 4 आणि वचन 12 या ठिकाणी पेत्र याविषयी काय लिहितो आपण वाचू. प्रिय बंधूंनो, तुमच्या प्रशिक्षणासाठी
प्रशिक्षणासाठी हा शब्द अंडरलाईन करा. 1 पेत्र 4:12. तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुमच्यावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. पेत्र काय लिहितो की ज्यावेळेस तुमचं परीक्षण, ज्यावेळेस कोणी तुमची इन्क्वायरी, चौकशी, कोणी तुम्हाला खोलात विचारपूस करतात, त्यावेळेस तुम्हाला काही विचित्र किंवा विशेष झालं याच्याबद्दल आश्चर्य मानू नका. आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. म्हणजे अपेक्षित आहे. आणि 19 वचन बघा, वचन 19, 1 पेत्र 4:19. यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपवून द्यावे. सोपवून द्यावे अंडरलाईन करा. म्हणून पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, विरोध होत असताना काय करायचं? सोपवून द्या. देवाच्या हाती स्वतःला सोपवून द्या. अधिकाऱ्यांच्या हाती, जे अधिकार सत्ता देव, त्यांच्या हाती स्वतःला सोपवून द्या. बी सबमिसिव्ह, अधीन राहा. दुसरी गोष्ट 8व्या वचनात दुसरं तत्व, तेव्हा पेत्र आत्म्याने पूर्ण, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. त्याच्या मनात राग, द्वेष, चिडचिड हे नव्हते, भीती, टेन्शन हे नव्हतं. ते प्रार्थनेत होते आत्म्या. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या अधीन असल्यामुळे पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन म्हणाला. पवित्र आत्म्याने पूर्ण होणे म्हणजे काय? की आपला कंट्रोल, आपल्या जीवनाचं, मनाचं, विचारांचं नियंत्रण पवित्र आत्म्याच्या अधीन करणे. की प्रभू तू माझ्या विचारांचा, मनाचा माझा ताबा घे. मी पूर्णपणे तुला शरण देतो. त्यावेळेस पवित्र आत्मा आपला ताबा घेतो. त्यावेळेस तो आपल्याला, जोपर्यंत आपण विरोध करतो, रेजिस्ट करतो, त्या गोष्टीने पवित्र आत्म्याला आपण खिन्न करतो, दुखावतो. म्हणून आत्म्याने पूर्ण झालेला होता पेत्र. आत्म्याने पूर्ण होऊन म्हणाला. तो इमोशनली, तो रागावून, चिडून नाही बोलला. पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. म्हणून दुसरी गोष्ट, दुसरं तत्व काय? आत्म्याने पूर्ण होऊन राहा. बी फिल्ड विथ द स्पिरिट. सेकंड पॉईंट, सेकंड प्रिन्सिपल, बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. पहिली गोष्ट काय? अधीन व्हा, बी सबमिसिव्ह. दुसरं, बी फिल्ड विथ द होली स्पिरिट, आत्म्याने भरलेले असा. तिसरी गोष्ट, वचन 9 आणि 10. पुढं काय झालं बघा. तेव्हा वचन 8, पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची चौकशी आज व्हायची असेल तर. सुरुवात कशी करतो बघा. आम्ही काही गुन्हा केला नाही, आम्ही काही वाईट केलं नाही. एक माणूस जो पांगळा होता तो बरा झालेला आहे. एक चांगलं काम आम्ही केलेलं आहे हे तो स्पष्टपणे सांगतो. म्हणजे त्याचं धैर्य बघा. सर्व टॉप लोक बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये तो आहे. त्याचं धैर्य बघा. तो धैर्याने, आणि धैर्य का आलं? तो आत्म्याने पूर्ण होतो. धैर्य कधी येतं? जेव्हा पवित्र आत्म्याने तुम्ही पूर्ण असता. जेव्हापासून देवाशी आपलं नातं तुटलेलं असतं, आपण काही पापात असतो, टेन्शन, तेव्हा आपल्याला धैर्य नसतं, बोलणेच नसतं. धैर्य कधी येतं? जेव्हा आपण देवामध्ये असतो तेव्हा. विचार करा की हे फक्त दोघं आणि सर्व लोक बसलेले आहेत, आणि त्यांच्या हातात पॉवर आहे, सत्ता आहे. यांना मरणदंडाची शिक्षासुद्धा होऊ शकते. तरी ते धैर्याने सांगतात की ऐका, की ह्या कारणासाठी आमची चौकशी होती की एक माणूस जो पांगळा होता तो बरा झालेला आहे. हे कारण म्हणजे आम्ही चांगलं केलं म्हणून. वचन 10, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांस हे कळावे की, म्हणजे तो किती धैर्य, हे शब्दात किती धैर्य, कोणत्या इमोशन, कोणत्या टोनमध्ये तो बोलला असेल कल्पना करा. ॲक्च्युली सीन तुमच्या डोळ्यापुढं आला की सगळं काउन्सिल बसलेलं आहे, मध्ये हे दोघंजण उभे आहेत, सगळेजण दातोड खाऊन चिडलेले आहेत, आणि ते वाटच पाहत आहे की आता यांना कोणती शिक्षा द्यायची आणि कसं संपवायचं. आणि
एवढं सगळं असताना कोणत्याही प्रकारची भीती किंवा टेन्शन नसताना तो धैर्याने त्यांना सांगतो की अहो इस्रायल लोकांना, अधिकाऱ्यांना आमचं ऐका. म्हणून तिसरा पॉईंट, तिसरं तत्व आहे बी बोल्ड, धैर्यवान व्हा. लिहून घ्या. थर्ड प्रिन्सिपल इज बी बोल्ड, धैर्यवान व्हा. धैर्याने ते बोलत आहे म्हणजे त्यांनी त्यांचा जीव मुठीत घेतला आहे, भयंकर मोठी रिस्क घेतलेली आहे. ते कोणाशी बोलत आहे? साधारण लोकांशी नाही आहे. सरकारी अधिकारी आहेत, शास्त्री पुरुषी आहेत, यांच्या समोर ते धैर्याने बोलत आहे की ऐका. त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातलेला आहे. ते माघार घेत नाही. ते आम्ही काहीतरी आता इथून पुढं असं करणार नाही, आम्ही रस्त्यावर उपदेश करणार नाही, आम्ही असे गर्दी करणार, असं काही म्हणत नाही आहे. ते नो ॲपॉलॉजी. बघा ते धैर्य बघा. धैर्याने त्यांनी एवढ्या लोकांमध्ये उपदेश केला. म्हणून तिसरं तत्व, छळ किंवा विरोध किंवा संकटात असताना काय केलं पाहिजे? पहिलं आपण देवाच्या अधीन राहिलं पाहिजे, सत्ताधीशांच्या अधीन राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आत्म्याने पूर्ण, देवाच्या आत्म्याच्या अधीन राहून आत्म्याने परिपूर्ण असलं पाहिजे. याच्यामुळे तिसरी गोष्ट उत्पन्न होते की आपल्याला धैर्य येतं. आपण धैर्यवान राहिलं पाहिजे, धैर्याने आपण बोललं पाहिजे, आपली बाजू मांडली पाहिजे. आणि हे साधं नाही आहे. ते आपली बाजू मांडतात आहे. त्यांच्यामध्ये कोणताही वकील नाही आहे. ते डायरेक्टली त्यांच्याशी बोलत आहेत. धैर्याने आपली बाजू मांडतात. आणि काय म्हणतात? वचन 11, वचन 10, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेल्यातून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यामध्ये उभा राहिला आहे. अरे बापरे, एवढं धैर्य! आणि सरकारी अधिकारी, शास्त्री पुरुष, टॉप लोकांच्या समोर हो डायरेक्ट आरोप करतात की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला तुम्ही हे केले, त्या येशू ख्रिस्ताने याला जिवंत केलेले. किती संताप आला असेल, किती इन्सल्ट, किती अपमान झाला असेल बघा. की हे अडाणी लोक, हे मोठभर लोक, दोघंजण आम्हाला चॅलेंज करतात, पण त्यांचं धैर्य पण बघा. ते म्हणतात की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याने, तुम्हाला ऐकायचं ना कोणत्या नावाने आम्ही बरं केलं? ज्या येशूला तुम्ही खिळून मारले ना, त्या येशूच्या नावाने आम्ही त्याला बरं केलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं. तुम्हाला वाटलं की तो मरून गेला, संपला, पण तो जिवंत आहे म्हणून हा माणूस बरा झालेला आहे. असं धैर्याने ते सांगतात आहे. आणि अशा वातावरणामध्ये हे दोघंच आणि सगळे विरोधक आणि त्यांच्यामध्ये अशा परिस्थितीत काय देव धैर्य देतो, देव त्याच्या आत्म्याने. आणि 11व्या वचनात ते काय म्हणतात आणखी? जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्याने तुच्छ मानेला असता कोण शिला झाला, तो हाच आहे. स्तोत्र 118 आणि 22 मध्ये भविष्यवाणी होते की बांधणाऱ्याने जो धोंडा, तो कोण शिला झाला? जो दगड म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जुन्या करारात परमेश्वराला खडक असं म्हटलेलं आहे. इकडे लक्ष द्या, रॉक. तो म्हणतात की ज्या खडकाला तुम्ही रिजेक्ट केला की हा आमचा मसीहा होऊ शकत नाही, हा आमचा मसीहा नाही आहे, दुसरा आहे. ज्याला तुम्ही रिजेक्ट केलं, ज्या दगडाला, खडकाला, त्याला देवाने परत घेऊन बसवलं आणि तो कोनशिला झालेला आहे, कॉर्नर स्टोन. बघा, म्हणजे ही चॅलेंज कोणाला आहे? सरकारी अधिकाऱ्यांना नाही, शास्त्री पुरुषांना नाही, की ज्यांचं नियमशास्त्र तोंड पाठ होतं, ज्यांच्याजवळ डिग्र्या होत्या, जे PhDs होते, ज्यांना वाटत होतं की आम्हाला सर्व माहीत आहे, आमच्यापेक्षा कोणाला माहीत नाही, आम्हालाच अधिकार, आम्हीच लोकांना वचन शिकवू शकतो, त्यांना हे चॅलेंज होतं. शास्त्रलेख त्यांच्यावर त्यांनी सांगितले की हे जे लिहिलेलं आहे ना, ते याच्याबद्दल पूर्ण. कसं वाटलं असेल विचार करा. की आम्ही लोकांना शास्त्र शिकवतो, हे आम्हाला शिकवतात, हे आम्हाला सांगतात कुठं काय लिहिलेलं आहे. तेच या ठिकाणी घडत आहे. बघा, धैर्याने ते वचन गाजवत आहे. धैर्य, वचन सांगायला धैर्य पाहिजे. वचन सांगताना कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज, तडजोड नाही पाहिजे. मला असं वाटतं घाबरत आणि काहीतरी जोक्स, काहीतरी हे, असं नाही. वचन जसंच्या तसं धैर्याने सांगितलं गेलं पाहिजे.
ते काही खुश करण्यासाठी नाही की कोणाला काय वाटेल, कोण खुश होईल, कोण परत चर्चला येणार आहे, नाहीतर नाही, देवाने जे निवडले लोक बरोबर येतील. पण वचनाच्या बाबतीत तडजोड नाही आहे, कारण ते देवाचं वचन आहे आणि देव वचनाने कार्य करतो. म्हणून वचनात जर कुचराई कंजूसपणा केला तर देवाच्या आत्म्याचं कार्य होणार नाही. म्हणून वचन जसंच्या तसं सोडायचं असतं, गाजवायचं असतं, आणि मग देवाचा पवित्र आत्मा ते वचन घेऊन कार्य करतो. या ठिकाणी हे कुशाल म्हणतात की ज्या धोंड्याला तुम्ही नाकारलं, देवाने त्याला कोनशिला केला आणि त्याच्यावर आता मंडळीचं बांधकाम सुरू केलं. आणि मग वचन 12 मध्ये ते काय म्हणतात बघा, वर्स 12. ते एवढ्या वेळेस थांबत नाही आहे, ते आमंत्रण पण देतात, इन्व्हिटेशन, वर्स 12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हावे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. किती स्पष्टपणे ते सांगतात आहे बघा, कोणाच्याच मनात शंका नाही आहे. ते म्हणतात दुसरं कोणतंच नाव आहे त्याच येशूच्या नावाने, कारण आकाशाखाली मनुष्यात दुसरं कोणतंच नाव दिलं गेलं नाही ज्याच्यामध्ये तारण आहे. म्हणजे ते छाती ठोकपणे सांगतात की तारण, पापाची क्षमा फक्त प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. आणि हे कुठं चाललेलं आहे? चर्चमध्ये नाही, इन्क्वायरीमध्ये विरोधक बसलेले आहेत, खटला चालू आहे, इन्क्वायरी चालू आहे. गव्हर्नमेंटचे अधिकारी, शास्त्री पुरुषी, धार्मिक पुढारी, सगळे बिशप आणि सर्व लोक, आणि त्यांच्या पुढे हे धैर्याने बोलत आहे बघा. आणि शेवटी ते इन्व्हिटेशन देतात, शेवटी ते म्हणतात की दुसऱ्या कोणाकडून तारण नाही आहे. यांना वाटलं की आम्ही दाबून टाकू, आम्ही एवढं तर नसलं, प्रेशर आणलं की हे दबून जातील, जास्त काही बोलणार नाही. पण ते धैर्याने सांगतात. ज्यावेळेस माणसाचं खरंच तारण होतं ना, खरंच येशू ख्रिस्त कोण हे कळतं खरंच, तर त्यावेळेस माणूस खरंच धैर्याने त्याची सुवार्ता गाजायला. त्यावेळेस ते धैर्य, ते वरवर नसतं, ते रिअल असतं. हे रिअल लोक होते. आणि आज जगाला रिअल देवाचे लोक पाहिजे. रिअल सेवक कसे असतात हे बघायचं आहे, रिअल उपदेश, रिअल संदेश कसे असतात, रिअल सुवार्ता कशी गाजवायची हे पाहायचं आहे. खोटं खोटं स्टोरी आणि जोक्स आणि टाइमपास हे नको आहे. तर छळ कसा सुरू झाला, कशामुळे सुरू झाला, ते उपदेशाने शिक्षण देऊ लागले. आणि त्यांनी कसं तोंड दिलं. पहिली गोष्ट अधीन राहिले, म्हणून पहिला पॉईंट आहे की अधीन राहायचा, अधीन राहा. दुसरी गोष्ट आत्म्याने भरलेले होते, आत्म्याने भरलेले असा. आणि तिसरी गोष्ट ही की ते धैर्यवान होते, त्यांच्यामध्ये गट्स होते. आणि ते गट्स, ते धैर्य, ते आत्म्याने पूर्ण झालेले होते म्हणून होते. कोणी मला विचारलं तर आपल्यामध्ये गट्स सांगता आलं पाहिजे की नाही, हां मी त्या येशू ख्रिस्तचा आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. हां मी एकेकाळी विरोध करत होतो, मला माहीत, पण आज मी त्याचा आहे. ही आपली साक्ष होते. आणि आणखी काय झालं, आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत की छळ सोसतात, हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.